हॅलो स्टुडंट्स, एमपीपीटीच्या ऑनलाईन सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव सोनाली लोंढे. आपण चॅप्टर कोणता बघत होतो तर सॉलिड स्टेट. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं तर क्लोज पॅकिंग ऑफ द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, की ज्याच्यामध्ये आपण दोन टाइप्स बघितले होते. त्याच्यामध्ये पहिला टाइप आहे वन डायमेन्शनल आणि दुसरा आहे टू डायमेन्शनल. जो वन डायमेन्शनल होता त्याचे सब टाइप्स तर नव्हते, पण जो टू डायमेन्शनल आहे त्याचे सब टाइप्स किती होते तर पहिला आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि दुसरा आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. ठीक आहे, तर आज आपल्याला काय बघायचंय तर क्लोज पॅकिंग इन द थ्री डायमेन्शनल. तर थ्री डायमेन्शन मध्ये पण चालेल. त्याच्यामध्ये हा जो काय थ्री डायमेन्शन म्हणजे काय, टू डायमेन्शनल म्हणजे काय की जेव्हा तो दोन ऍक्सिस वर असतो, जेव्हा एक्स ऍक्सिस असेल किंवा वाय ऍक्सिस असेल. थ्री डायमेन्शनल म्हणजे काय, जेव्हा तो तीन ऍक्सिस मध्ये असेल. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, माझ्या हातामध्ये एक बॉक्स आहे, ह्याला थ्री थ्री डायमेन्शन्स आहेत. हा तुमचा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. हा जो काही बॉक्स आहे तो कसा आहे, थ्री डायमेन्शनचा आहे. त्याला आपण काय म्हणतो, जेव्हा तीन ऍक्सिस असतात त्याला आपण काय म्हणतो, थ्री डायमेन्शनल. पण हा जो काय क्लोज पॅकिंग इन द थ्री डायमेन्शनल आहे, हा इट इज अगेन डिवायडेड इंटू द थ्री टाइप्स. त्याचे पण तीन टाइप्स पडतात. त्याच्यामधला पहिला टाइप मी इथे लिहिलेला आहे, स्टॅकिंग ऑफ द स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. आता ज्या वेळेस तुम्ही काय करता तर इक्वल अमाऊंट किंवा इक्वल जे काय त्याचा शेप आहे, असे सगळे जे काय ऍटम्स एखाद्या बॉक्स मध्ये भरता, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं तर एक स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर तयार होतं, जे की ह्या पॉइंट सांगतो. तर आपल्याला ते डिटेलमध्ये बघायचंय. बघा, पहिल्या पॉइंट मध्ये मी काय सांगितलंय, सबसिक्वेंट स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्स आर प्लेस्ड वन अबाउट द अनादर इन द सेम मॅनर. आता बघा, हा बॉक्स मी घेतलेला आहे, ह्याला तीन ऍक्सिस आहेत, हा वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, झेड ऍक्सिस. तर याच्यामध्ये मी ऍटम्स असेल किंवा फॉर एक्झाम्पल मी बॉल्स असतील किंवा मी फॉर एक्झाम्पल लाडू कन्सिडर करा, हे सगळे मला ह्याच्यामध्ये काय करायचे, सेम आकाराने किंवा सेम आकाराचे आणि सेम सगळे जिकडं सगळ्यांचं व्हॉल्यूम कसं आहे, इक्वल असे मला हे काय करायचं, इक्वल ह्याच्यामध्ये फिलअप करायचे. नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलंय बघा, इन दिस अरेंजमेंट स्फिअर्स ऑफ ऑल लेयर्स आर परफेक्टली अलाइन्ड हॉरिझॉन्टली ॲज वेल ॲज व्हर्टिकली. आता ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये लाडू भरताय त्यावेळेस तुम्ही कसं भरणार, पहिल्यांदा हॉरिझॉन्टली हा लेअर तुम्ही कम्प्लीट करणार, परत तुम्ही झेड ऍक्सिस वर भरणार, आणि जसं तुम्ही हा बॉक्स मध्ये पूर्णपणे बॉक्स मध्ये लाडू भरता त्यावेळेस हा बॉक्स काय होणार, भरत येणार. म्हणजे ह्याचा वाय ऍक्सिस पण काय होणार, इथं फिलअप होणार. म्हणजे तुम्ही हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली हे जे काही त्याचे अलाइनमेंट आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही तुम्ही लेयर्स भरलेले आहेत त्यांचे अलाइनमेंट कसे आहे तर हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली. ठीक आहे, नेक्स्ट पुढे काय सांगितलंय बघा, ऑल द लेयर्स आर द सेम सो इट इज लेबल्ड ॲज ए अँड दिस अरेंजमेंट इज नोन ॲज ए टाइप अरेंजमेंट. आता बघा, पहिला जो काय पॉइंट आहे त्याच्यामध्ये कन्सिडर करा, मी हे जे काही स्पियर्स आहेत जे त्यांची काय इक्वल साईज आहे असे मी स्पियर्स घेतले. हा पहिला स्पियर असेल किंवा पार्टिकल म्हणलं तरी चालेल, ऍटम म्हणलं तरी पण चालेल. आता हा पहिला मी काय घेतला, स्पियर घेतला. आता कन्सिडर करा, हा एक बॉक्स आहे आणि ह्या बॉक्स मध्ये मी काय केलेलं आहे, हा पहिले जे काय 5 लाडू आहेत त्याच्यानंतर त्याच्या शेजारीच मी काय केले, दुसरे 5 लाडू ठेवले. त्याच्या शेजारीच मी परत काय केले, तिसरे 5 लाडू ठेवले. ठीक आहे, बॉक्स आज कन्सिडर करा आपला एवढाच बॉक्स आहे आणि या बॉक्स मध्ये काय आहे तर मी हे हॉरिझॉन्टली आणि हा सॉरी एक्स ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस वर मी काय केले, हे पूर्ण लाडू भरले. जसं आता मला हा बॉक्स काय करायचा, पूर्णपणे भरायचा आहे म्हणलं मला काय करावं लागेल, हा माझा पहिला लेअर असेल. ठीक आहे, ह्याला मी काय म्हणते, ए लेअर. सगळे जे काही स्पियर्स आहेत किंवा सगळे जे काही ऍटम्स आहेत ते कसे आहेत, इक्वल साईज आहेत, कारण की इथं म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो काही पूर्ण ऍटमचा लेअर आहे, हा समजा कन्सिडर करा ए लेअर आहे, जो की बेसचा लेअर आहे. बघा मी काय म्हणते, हा सगळ्यात खालचा लेअर आहे. हा कन्सिडर करा, ह्या पोर्शनला मी काय केले, सगळे लाडू ठेवलेले आहेत, तो खालचा लेअर असेल. ठीक आहे, परत तुम्ही काय करणार, खालचा लेअर तुमचा पूर्ण भरला, मग तुम्ही काय करणार, वरच्या लेअरला लाडू ठेवणार. परत मी काय करते, वरचा लेअर फक्त असं इमॅजिन करा की ह्या दोघांची साईज इक्वलच आहे, फक्त ते तुम्हाला समजावं म्हणून मी ह्याची साईज लहान काढलेली आहे. पण असं कन्सिडर करा की हा जो काही लाडू आहे त्याच्यावरच त्याच्या आकाराचा सेम लाडू मी इथं ठेवलेला आहे. त्याला मी काय करते, दोघांची साईज सेम आहे म्हणून मी याला परत दुसरा ए लेअर म्हणते. दुसरा ए लेअर का म्हणला, तरी हा जो काय ऍटम आहे किंवा हा जो काही लाडू आहे याच्यासारखाच हा दुसरा लाडू आहे, दोघांची साईज कशी आहे, इक्वल आहे. फक्त ते तुम्हाला इमॅजिन व्हावं की मी ह्याच्यावर ठेवलाय म्हणून ह्याची साईज मी लहान काढलेली आहे. तर हा दुसरा ए लेअर मी काय करते, हा प्रत्येक लाडूवर काय करणार आहे, ठेवणार आहे. सगळ्यांची साईज ह्या ऍटमची किंवा स्पियरची किंवा पार्टिकलची इक्वल आहे म्हणून आपण त्याला काय करतोय, एच नाव देतोय. ठीक आहे,
यांची अलाइनमेंट तुम्हाला दिसते हॉरिझॉन्टली व्हर्टिकली. ठीक आहे, परत मी काय केलंय, आता हा मी इथं कन्सिडर करा, हा पहिला लेअर मी भरला, परत मी हा सिक्वेन्स हा समजा कन्सिडर करा, हा दुसरा लेअर इथपर्यंत फिलअप झाला असेल, आता तिसरा लेअर शिल्लक राहिलेला आहे. तो तिसरा लेअर पण मी काय करते, याच्यामध्ये तिसरा जो काही लेअरचा लाडू आहे मी परत ह्याच्यावर ठेवते. आता हा जो काय ए लेअर आहे, हा पहिला ए लेअर, हा दुसरा ए लेअर, तिसरा जो काही तुम्ही लेअर ठेवणार आहे त्याची पण साईज काय असणार आहे, इक्वलच असणार आहे, किंवा त्याचे ऍटम्स सगळे कसे असणार आहे, सेम असणार आहे सगळ्या लाडूंचा आकार. म्हणून मी काय करते, तर तिसरा जो काय आकार आहे किंवा तिसरा जो काही लेअर आहे असं कन्सिडर करा की मी याच्यावर ठेवलेला आहे. असं कन्सिडर करा की मी ते तुमच्या साईडून काय केलेले, फिलअप केलेले आहेत. म्हणजे हा तुमचा जो काय झेड ऍक्सिस आहे, तर हा झेड ऍक्सिसला मी काय करते, सगळे ऍटम्स कसे आहेत, इक्वल आहेत, म्हणून मी काय करते, हा तिसरा लेअर कन्सिडर करा मी ह्याच्यावर ठेवलेला आहे. अजून एकदा सांगते बघा, तर हा तुमचा पूर्ण तळाचा लेअर असेल, हा जो काय पूर्ण बेस लेअर असेल, पहिला लेअर आहे तो, हा सेकंड लेअर आहे तो त्याच्या वरचा लेअर आहे या बॉक्स मध्ये, आणि हा जो काही थर्ड लेअर आहे जो की मी लहान स्पियर मध्ये काढलेला आहे, तो पण तुमचा तिसरा थर्ड ए लेअर आहे. पण ह्याच्यामध्ये असं लक्षात ठेवा की मी काढताना तुम्हाला फक्त जस्ट इमॅजिन व्हावं म्हणून मी डायग्राम अशी काढलेली आहे, पण सगळे जे काही स्पियर्स असतील किंवा सगळे जे काही ऍटम्स असतील ह्या सगळ्यांची साईज कशी आहे, इक्वल आहे, आणि या बॉक्स मध्ये ते मी काय केलेले आहेत, हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली ह्याला 3 डायमेन्शनल ऍक्सिस मध्ये मी फिलअप केलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट पुढे काय आहे बघा, तर सगळ्यांची साईज इक्वल आहे म्हणून मी याला ए नाव दिलं, याला ए नाव दिलं, याला ए नाव दिलं, आणि याच्यावर जर मी समजा अजून एक जर लेअर ठेवला तर ह्याला सुद्धा नाव काय तुमचं एच नाव येईल, म्हणून त्या टाईपचं नाव काय आहे, तर ए टाइप लेअर. द स्ट्रक्चर दॅट रिझल्ट द स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्स ऑन स्टॅकिंग. आता जसं तुम्ही काय करताय, हे लेअर पूर्णपणे काय करताय, कम्प्लीट करताय, तसं तुम्हाला असं याच्यामध्ये दिसून येईल की ह्याच्यामध्ये एक स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर तयार होत आहे. कसं तयार होतंय बघा, आता कन्सिडर करा, हा जो काही दुसरा ए लेअर आहे, दुसरा ए लेअर मधला मी काय करते, हा जो काय स्पियर आहे त्याला मी कन्सिडर करते. ठीक आहे, हा दुसरा ए लेअर आहे, ह्याला मी काय केलेलं आहे, इथं कन्सिडर केलेलं आहे. हा कुणाकुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, मग हा त्याच्या शेजारचा हा दुसरा ए लेअर, हा त्याच्या कॉन्टॅक्ट मधला हा लेअर, त्याच्या कॉन्टॅक्ट मधला हा लेअर, आणि त्याच्या कॉन्टॅक्ट मधला हा एक लेअर. ठीक आहे, तर हा तो काय झालेला आहे, हा जो काही स्पियर आहे तो त्याच्या शेजारचा इथला एक ऍटम, हा दुसरा ऍटम, हा तिसरा ऍटम, आणि हा चौथा ऍटम, ह्या चौघांच्या त्याच्या अलाइनमेंट मध्ये किंवा त्याच्या लेअर मध्ये तो काय आहे, तर 4 ऍटमच्या काय आहे, कॉन्टॅक्ट मध्ये आहे, किंवा तो नियरेस्ट नेबर आहे त्यांचा. ठीक आहे, आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा जो काय ए टाइप आहे, हा किंवा स्पियर आहे, या स्पियरच्या वर हा एक आहे, हा जो तुम्हाला दिसतोय त्याच्या वर एक लाडू आहे, आणि हा जो काय खालचा पोर्शन दिसतोय त्याच्या खाली एक लाडू आहे, किंवा त्याच्या खाली एक ऍटम आहे, असं कन्सिडर करा. म्हणजे हा जो काय, हा मधला मी जो काय डॅशने दाखवलेला आहे, तो डॅशचा जो काय ऍटम आहे तो किती जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, हा 1, हा 2, हा 3, 4, वरचा त्याचा एक 5, आणि त्याच्या खालचा एक 6. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किंवा नियरेस्ट नेबर्स किती आहेत, त्याला 6 आहेत, जे की मी ह्या पॉइंट मध्ये लिहिलेला आहे. तर इच स्पियर टचेस टू 6 नेबरिंग स्पियर्स. तर हा जो काही स्पियर आहे, याच्यामधला कुठलाही स्पियर घ्या, तो त्याच्या नेबरच्या 6 स्पियरला काय होतो, अटॅच असतो किंवा टचेस असतो. तर तो त्याच्यामधला 4 इन इट्स ओन लेअर, चौथे त्याच्या ओन लेअर मधलेच, म्हणजे त्याच्या शेजारचेच 1 इन द अबव लेअर, हा जो काय वरचा आहे तो वरच्या बाजूला, आणि 1 इन द बिलो लेअर, हा जो काय आहे तो त्याच्या खालच्या साईडला. म्हणजे असे टोटल त्याच्याकडं किती नेबरिंग नियरेस्ट नेबर्स आहेत, तर टोटल 6 आहेत, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. तर हा झाला क्लोज पॅक्ड स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर, की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, व्यवस्थित लेक्चर बघा आणि हे व्यवस्थित समजून घ्या, ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि हे लिहून घ्या, आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात. तर बघा, ही मगाचीच डायग्राम आहे. मगाच्या डायग्राम मध्ये मी तुम्हाला आपण ह्याच्या अगोदर कुठला एक्सप्लेन केला होता, किंवा हा एक्सप्लेन जो केला होता तो कोणता होता, तर स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, ह्याला स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चरच का म्हणतात, तर या सगळ्या, आता हा जो समजा एक पहिला सगळ्यात वरचा जो आहे तो इथे मी डार्क केलेला आहे, हा, आणि त्याच्यामधला जो आहे तो मी डॉटेडने केलेला आहे, सॉरी डॅशने केलेला आहे, आणि खालचा पण आहे तो मी पूर्णपणे डार्क केलेला आहे.
म्हणजे जर समजा हा मी रंगवलेला जो काय आहे किंवा डॅशचा जो काय ऍटम आहे तो किती जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, एक, हा 2, 3 आणि हा 4 आणि त्याच्यावर एक 5, त्याच्या खाली एक 6, म्हणजे असा तो 6 जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, म्हणून त्याचा CN आपण किती लिहिला होता, तर 6 लिहिला होता. ठीक आहे, तर याला स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर का म्हणतात? जर समजा मी हा सगळे जे काय त्याचे सेंटर जोडले, या त्याचे नेबरिंग जे काय नियरेस्ट नेबर्स आहेत त्यांचा सेंटर जोडल्यानंतर जो काय एक स्क्वेअर तयार होतो, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. ठीक आहे, तर हे क्लिअर करून घ्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, तर यांच्या सगळ्यांचे सेंटर्स जर मी जोडले तर त्याच्यामध्ये काय होतं, एक स्क्वेअर तयार होतं, म्हणून याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला, बघा, तर स्टॅकिंग ऑफ द 2 हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर्स. आता ह्याच्यामध्ये बघा, हा जो काही क्लोज पॅकिंग इन द 3 डायमेन्शनल आहे, तुम्हाला आता ह्याच्यामध्ये एक आयडिया आली असेल की याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. जो पहिला टाइप बघितला आपण, तो पहिला टाइप कुठला होता, ए टाइप, की ज्याच्यामध्ये काय तयार होत होता, स्क्वेअर तयार होत होता. ठीक आहे, एक हिंट म्हणून लक्षात ठेवा, 3 टाइप्स आहेत, त्याच्यामधला पहिला टाइप बघितला आपण स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर, की ज्याच्यामध्ये टाइप काय आहे, तर ए टाइप आहे, की ज्याच्यामध्ये तो काय इंडिकेट करतो, तर त्याच्यामध्ये जे काही सगळे स्पियर्स आहेत किंवा सगळे ऍटम्स आहेत किंवा सगळे जे काही पार्टिकल्स आहेत ते कसे आहेत, इक्वल इन साइज आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, बघा, स्टॅकिंग ऑफ द 2 हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये काय केलंय बघा, इन दिस अरेंजमेंट द स्पियर ऑफ द सेकंड लेयर are placed in the depressions of the first layer, in which first layer is labeled as a, second layer is labeled as a B. दोन्ही लेयरला जे वेगवेगळे नावं का दिलेली आहे, कारण की दोघांची अलाइनमेंट कशी आहे, डिफरंट आहे म्हणून. बघा, आता याच्यामध्ये कन्सिडर करा, ही जी काही खालचे मी डार्कने दाखवलेले आहेत ते सगळे काय आहेत, तर ए स्पियर आहे. बघा, याच्यामध्ये काय आहे, तर हे सगळे जे काय डार्क दिसते तुम्हाला तो कोण आहे, ए लेयर आहे किंवा ए स्पियर्स आहेत म्हणलं तरी पण चालेल. आणि याच्यामध्ये मी डॉटेड लाईन दाखवले, ऍक्च्युली हे सगळ्यांमध्ये दाखवायचे, म्हणजे हा जो काही डॉटेड पोर्शन आहे तो इथं पण येईल, तो याच्या कडेला पण येईल, तो खाली पण येईल. फक्त मला पुढचा जो एक्सप्लेन करायचा आहे त्याच्यासाठी मला पुढे काय करायचं, एक्सप्लेन करायचं, ते व्यवस्थित तुम्हाला समजावं म्हणून मी सगळे काढलेले नाहीयेत. पण आता हे जो काही डॉटेड लाईन आहे तो कुठला आहे, तर बी लेयर आहे. ठीक आहे, हा जो काही डार्क लेयर आहे तो ए लेयर आहे आणि जो डॉटेड आहे तो बी लेयर आहे. बघा, ठेवताना कसं ठेवलेलं आहे, इन दिस अरेंजमेंट द स्पियर ऑफ द सेकंड लेयर आर प्लेस्ड इन द डिप्रेशन्स ऑफ द फर्स्ट लेयर. आता हा जो काही फर्स्ट लेअरचा सगळा फर्स्ट लेयर आहे, तर याच्या डिप्रेशन्स म्हणजे ह्या दोघांच्या मधला जो काही भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, डिप्रेशन, किंवा तो जो काही खड्डा आहे त्याला आपण काय म्हणतो, डिप्रेशन. कन्सिडर करा, हा काय आहे, तर हे एक स्पियर्स आहेत, इथलेच मी ते काढलेले आहेत. तर या दोघांच्या मधला जो काही खड्डा आहे त्याला आपण काय म्हणतो, डिप्रेशन म्हणतो. तर या डिप्रेशन मध्ये काय केलेलं आहे, तीच डायग्राम मी इथे फक्त तुम्हाला समजा म्हणून काढते. ठीक आहे, हा ए लेयर आहे म्हणून कन्सिडर करा. आता हा जो काही डॉटेडचा बी लेयर आहे तो कसा पुटअप केलेला आहे, तर पहिल्या लेयरच्या डिप्रेशन मध्ये काय केलेलं आहे त्यांनी, हा दुसरा लेयर ठेवलेला आहे. हा पहिला, हा डिप्रेशन मध्ये हा दुसरा लेयर, म्हणजे हा पहिला लेयर आहे त्याच्या डिप्रेशन मध्ये हा दुसरा लेयर. ठीक आहे, तर हा पॉइंट क्लिअर झाला. इन दिस अरेंजमेंट द स्पियर्स ऑफ द सेकंड लेयर आर प्लेस्ड, हे जे काही सेकंड लेयरचे स्पियर आहेत ते ह्या डिप्रेशन मध्ये ठेवलेत, कुणाच्या, फर्स्ट लेयरच्या. ठीक आहे, पुढं त्याला जो काय हा पहिला लेयर आहे त्याला आपण ए नाव दिले, दुसरा लेयर आहे त्याला बी नाव दिलेलं आहे, कारण का तर दोघांची अलाइनमेंट कशी आहे, डिफरंट आहे म्हणून. All the triangular whites of the first layer are not covered by the spheres of the second layer. आता याच्यामध्ये बघा, आता ट्रायंग्युलर लेयर्स, आता इथे एक व्हॉइड आहे जो की कव्हर अप झालेला नाहीये, इथे एक व्हॉइड आहे, पण हा जो काही सेकंड लेयर बी आहे त्यानं कव्हर झालेला नाहीये. आता ट्रायंग्युलर व्हॉइड आपण कशाला म्हणतो बघा, तर हा एक स्पियर असेल, हा दुसरा स्पियर असेल आणि हा तिसरा स्पियर असेल. तर या तिघांच्या मध्ये जो काय हा पोकळी आहे, व्हॉइड म्हणजे एक एम्प्टी जागा म्हटलं तरी पण चालेल. तर हा जो काही व्हॉइड आहे तो कुणामुळे तयार झाला, तर 3 स्पियर मुळे तयार झाला, त्याला आपण काय म्हणतो, ट्रायंग्युलर व्हॉइड. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, ट्रायंग्युलर व्हॉइड. आणि ज्या वेळेस याच्यामध्ये, आता ह्याच्यामध्ये बघा, हा एक स्पियर आहे, हा दुसरा स्पियर आहे, हा तिसरा स्पियर आहे, यांचा जो काही व्हॉइड आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, एक दुसरा बी लेयरचा त्याच्यामध्ये स्पियर ठेवलेला आहे. ज्या वेळेस तुम्ही या ट्रायंग्युलर व्हॉइड मध्ये त्याच्या डिप्रेशन मध्ये जेव्हा एक स्पियर ठेवता किंवा दुसरा लेयर त्याला अटॅच करता,
त्यावेळेस जो व्हॉइड तयार होतो, म्हणजे समजा कन्सिडर करा या व्हॉइड मध्ये मी काय केलेलं आहे, एक दुसरा स्पियर ठेवलेला आहे, तर याच्यामध्ये सुद्धा काय होते, पोकळी निर्माण होते. आता कन्सिडर करा माझ्या हातामध्ये काय आहे, तर 3 बॉल आहेत. हा पहिला बॉल असेल, हा दुसरा बॉल असेल आणि खाली तिसरा बॉल असेल. ठीक आहे, तर हा ट्रायंग्युलर व्हॉइड तयार झाला. तर तो जो काही 3 बॉल आहे त्याच्या वर मी काय केला, चौथा बॉल ठेवला. जर तुम्ही त्या साइडून बघितलं तर तुम्हाला हा बॉल जो काही चौथा बॉल आहे त्याचा सगळाच पोर्शन दिसणार नाही, पण त्याचा थोडासा फार फेस पोर्शन दिसेल, बरोबर आहे. आणि त्यावेळेस ही जी काही पोकळी निर्माण झालेली असती त्याला आपण काय म्हणतो, टेट्राहेड्रल व्हॉइड. टेट्रा का, तर 4 स्पियर्स आहेत, 4 स्पियर मध्ये एक एम्प्टी स्पेस आहे, त्याला आपण काय म्हणतो, टेट्राहेड्रल व्हॉइड. 3 स्पियर आहे, 3 स्पियर मध्ये काय आहे, एक एम्प्टी स्पेस आहे, त्याला आपण काय म्हणतो, ट्रायंग्युलर व्हॉइड. ज्यावेळेस 3 स्पियरने तयार होतो ट्रायंग्युलर, जेव्हा 4 स्पियरने तयार होतो तेव्हा टेट्राहेड्रल व्हॉइड. ठीक आहे, कन्सिडर करा हे 3 स्पियर आहेत, माझ्या हातामध्ये 3 लाडू आहेत. त्या 3 लाडूवर मी एक लाडू ठेवलाय आणि मी खालच्या साइडून जर बघितलं तर तो काय मला दिसणार, एम्प्टी स्पेस दिसणार. ह्या एम्प्टी स्पेस मध्ये काय दिसणार, वरचा लाडू त्याचा थोडाफार, सगळा तर दिसणार नाही, थोडाफार स्पेस दिसणार. जो स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो, टेट्राहेड्रल व्हॉइड. ठीक आहे, आता पुढे नेक्स्ट काय बघा, द ट्रायंग्युलर व्हॉइड्स दॅट आर कवर्ड बाय द स्पियर्स ऑफ द सेकंड लेअर आर नोन ऍज द टेट्राहेड्रल व्हॉइड. तर हा जो काही ट्रायंग्युलर व्हॉइड आहे, हा 1 2 3 ह्यांच्यामध्ये हा ट्रायंग्युलर व्हॉइड तयार झालेला आहे. सेकंड लेअर जेव्हा तुम्ही ज्यावेळेस ह्याला पुटअप करता किंवा सेकंड लेअर देता त्यावेळेस याच्यामध्ये काय होतं, 4 स्पियर येतात आणि 4 स्पियर होऊन जे स्पेस तयार होतो तर आपण काय म्हणतो, टेट्राहेड्रल व्हॉइड. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला बुक मध्ये कुठे एक्सप्लेन केलेलं नाहीये, पण तुम्ही जर एनसीईआरटी मध्ये जर बघितलं किंवा आपलं नीट जर मध्ये बघितलं तर तुम्हाला एक क्वेश्चन येतो, तर हाऊ टू कॅल्क्युलेट किंवा व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द 3 डायमेन्शनल हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. तर त्याच्यामध्ये त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो बघा, 12 असतो, जो की मी इथे दाखवलेला आहे. आता कन्सिडर करा हा जो काही एक पहिला लेअर आहे त्याच्यावर हा बी लेअर आहे, जो मी डॉटेड दाखवलेला आहे तो कुठला लेअर आहे, बी लेअर आहे. कन्सिडर करा याच्या खाली, म्हणजे हा जो काही ए लेअर आहे त्याच्या खाली अजून एक काय असणार आहे, बी लेअर आहे, जे की मी इथे दाखवलेला आहे. हा तुमचा ए लेअर, याच्या खालचा हा जो काही पोर्शन आहे याच्या खालचा हा जो आहे बी लेअर, याच्या वर जो आहे तो बी लेअर, आणि याचा जर वर मी जर काढला तर तो परत काय येणार आहे, ए लेअर येणार, सेम असंच येणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा हा जो काय पूर्ण इथला पोर्शन दिसतोय हा स्पियर, तो किती स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, हा 1 2, हा 1 हा 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, अजून कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये, हा डॉटेडचा पहिला त्याला मी ए नाव देते, हा डॉटेडचा दुसरा त्याला मी बी नाव देते, हा डॉटेडचा तिसरा त्याला मी सी नाव देते. ठीक आहे, हा जो काही स्पियर आहे तो 1 2 3 4 5 6 स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर आहेच आहे, प्लस त्याचा जो काही बी लेअर आहे त्या बी लेअर मधला हा ए लेअर, हा दुसरा बी स्पियर आणि हा तिसरा सी स्पियर. ठीक आहे, म्हणजे हा जर समजा तुम्ही कन्सिडर केला तर हा 1 2 3 4 5 6, हा जो काही मिडलचा जो काय आहे स्पियर, त्या स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये हे 6 जण तर आहेत, प्लस त्याच्या खालचा हा जो काही डॉटेडचा मी दाखवलेला आहे तो 1, हा ए हा बी हा सी, तसाच याच्या वर सुद्धा काय असणार आहे, हा ए बी आणि सी. ठीक आहे, ह्याला बी म्हणा, ह्याला ए म्हणा, हा सी म्हणा. ठीक आहे, म्हणजेच किती कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणून ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 12 आहे. ठीक आहे, तर ही डायग्राम व्यवस्थित तुम्ही एकदा काय करा, व्यवस्थित बघा, तुम्हाला व्यवस्थित बघितल्यानंतर किंवा व्यवस्थित ऐकल्यानंतर तुम्हाला हा जो काही कन्सेप्ट आहे तो लक्षात येईल. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा, हा ए लेअर मी दाखवलेला आहे, हा वरचा डॉटेडचा बी लेअर, असं मी याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे की ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे. तर हा बी जो काही लेअर आहे या ए लेअरच्या बॅक साइडला सुद्धा आहे. तर हा जो काही मिडलचा ए लेअरचा जो काही स्पियर आहे तो 6 स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर आहेच, प्लस त्याच्या वरच्या बी लेअरच्या 3 स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि खालच्या बी लेअरच्या 3 स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, जे की मी इथे 3D डायमेन्शनल मध्ये दाखवलेला आहे. हा मधला स्पियर हा किती जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, 6 जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, प्लस त्याच्या खालच्या बी लेअर मधल्या 3 जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्याच्या वरच्या मधल्या बी लेअरच्या 3 स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, तर 12 आहे.
ठीक आहे. तर हा झाला सेकंड पॉइंट किंवा सेकंड टाईप म्हणलं तरी पण चालेल. तर हा जर टाईप लक्षात ठेवायचा असेल तर तुम्ही लक्षात कसं ठेवणार मग ए बी टाईप, की ज्याच्यामध्ये कुठलं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे हेक्सागोनल. ठीक आहे. आता इथे बघितलं तर हा जर समजा मी इथे स्पिअर कन्सिडर केला तर हा याच्या कॉन्टॅक्ट मध्ये, याच्या कॉन्टॅक्ट मध्ये, याच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये, याच्या कॉन्टॅक्ट मध्ये, याच्या कॉन्टॅक्ट, हेक्सागॉन तयार होतो. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, टू हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. ठीक आहे. तर हे पण ड्रॉ करून घ्या. नेक्स्ट लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट बघूयात. ठीक आहे. तर आपल्याला थर्ड पॉइंट बघायचा आहे. तर प्लेसिंग द थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, कीचा टाईप काय आहे तर एबीसी. आता बघा मगाशी आपण काय शिकलो आहे तर HCP, दॅट इज द हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. टू हेक्सागोनल क्लोज पॅकिंग बघितलं. तर याच्यामध्ये बघा हा जर ऍटम कन्सिडर केला तर तो किती जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता, 1 2 3 4 5 6, त्याच्या खालचे 3 आणि वरचे 3 असे किती टोटल जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता, 12 स्पिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता, की ज्याच्यामध्ये याचा CN किती आला होता आपला, CN इज इक्वल टू 12. तर समजा हा ए लेअर असेल तर हा बी लेअर असेल, याच्या खाली पण काय असणार आहे, बी लेअर असणार आहे. म्हणजे हा टाईप कुठला होता, एबी टाईप होता, की ज्याच्यामध्ये एक ऍटम हा 6 वरचे 3 आणि खालचे 3 अशा टोटल 12 स्पिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय. म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 12 आहे. पण इथे जो काही टाईप आहे प्लेसिंग द थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, तर याच्यामध्ये बघा मी जर डायग्राम काढली तर फार किचकट होईल, म्हणून मी काय केलेलं आहे शॉर्ट मध्ये हे एक्सप्लेन करणार आहे. तर याच्यामध्ये जर समजा कन्सिडर करा मी हा एक ऍटम असेल, जर दोन्ही डायग्रामला तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये हा ए लेअर, हा बी लेअर, हा पण बी लेअर, पण याच्यामध्ये हा ए लेअर आहे, हा बी लेअर आहे आणि हा जो काही सिंगल वरचा आहे तो फक्त सी लेअर आहे. कारण की तिघांच्या डायरेक्शन चेक करा, हा ए लेअर, याच्यावरचा हा बी लेअर आणि याच्यावरचा हा सी लेअर. इथं हा ए लेअर, हा बी लेअर आणि हा सी लेअर. तसं इथं कसं होतं, हा ए लेअर, ह्या दोघांची पोझिशन कशी आहे, कारण की हे दोघं जे काही वरचे दोन ऍटम्स आहेत किंवा वरचे जे काही दोन स्पिअर्स आहेत त्यांची पोझिशन वरची आहे, म्हणून हा बी लेअर आणि हा पण बी लेअर. पण ह्यांच्या दोघांची पोझिशन कशी आहे, अपोजिट आहे, म्हणून हा ए लेअर, हा बी लेअर, हा सी लेअर. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, तर हा जर मी ऍटम मधला मिडल मधला मी कन्सिडर केला तर तो किती ऍटमच्या किंवा किती स्पिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तर हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5 आणि हा 6. त्याच्यावरचे हे 2, 7 आणि 8, त्याच्यावरचा 1, हा 9, हा 10, 11 आणि 12. अशा टोटल तो किती स्पिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे किंवा त्याला नियरेस्ट नेबर्स किती आहेत, तर टोटल 12 आहेत. म्हणून हा जो काही त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे तो किती आहे, 12, किंवा त्याला क्युबिक क्लोज पॅकिंग म्हटलं तरी पण चालेल किंवा फेस क्लोज पॅकिंग म्हटलं तरी पण चालेल. तर याच्यामध्ये हा जो काय ऍटम आहे याच्या हा ए लेअर, हा बी लेअर आणि हा सी लेअर, म्हणजे ए लेअर मध्ये त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्याच्याच शेजारचे किंवा त्याच्या लगतचेच किती आहेत, तर टोटल 6 आहेत. बी लेअर मध्ये त्याच्याकडे कॉन्टॅक्ट मध्ये किती आहेत, 2 आहेत आणि सी लेअर मधला फक्त 1 आहे. म्हणून हा कोण आहे, तर क्युबिक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर तयार होतं किंवा फेस क्लोज पॅकिंग म्हणलं तरी पण चालतंय. कारण की हा जो वरचा आहे, वरचा आणि खालचा, तो कोण आहे तर फेसचा आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, फेस क्लोज पॅकिंग म्हणतो आपण. तर ठीक आहे. तर हा झाला कुठला टाईप, तर थर्ड टाईप झाला प्लेसिंग द थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. तर हे सगळे व्यवस्थित आजचं लेक्चर तुम्ही बघायचे. नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात. तर बघा नेक्स्ट पॉइंट काय आपला, पॅकिंग फ्रॅक्शन, की ज्याचं इक्वेशन मी ऑलरेडी बोर्डवर लिहिलेलं आहे. बघा याची डेफिनेशन काय, द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम्स और पार्टिकल इन युनिट सेल पर टोटल व्हॉल्यूम ऑफ ए युनिट सेल. आता बघा फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा हा एक बॉक्स आहे, या बॉक्स मध्ये काय केलेत मी, ऍटम्स भरलेले आहेत असं कन्सिडर करूयात. ठीक आहे. आता हा जो काही टोटल हे बॉक्सचं व्हॉल्यूम, की ज्याच्यामध्ये हे जे काही सगळे ऍटम्स आहेत, या ऍटम्सनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे, यांचा रेशो म्हणजे काय आपण म्हणतो, पॅकिंग फ्रॅक्शन. बघा मी अजून सांगते, हा जो काही बॉक्स आहे या बॉक्सचं व्हॉल्यूम, की ज्याच्यामध्ये हे सगळे जे काय ऍटम्स आहेत या ऍटम्सनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे, या दोघांचा रेशो म्हणजे कोण असतो, पॅकिंग फ्रॅक्शन. म्हणजेच काय, द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम्स, हे सगळे जे काय ऍटम्स आहेत त्या सगळ्या ऍटम्सनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे
या टोटल बॉक्सच्या व्हॉल्यूम मधून, त्याला आपण काय म्हणतो, त्यांचा जो काही रेशो आहे त्याला आपण काय म्हणतो, पॅकिंग फ्रॅक्शन. ठीक आहे. आणि नेक्स्ट पुढे काय बघा मी लिहिलेलं आहे, पॅकिंग एफिशियन्सी. आता पॅकिंग एफिशियन्सी आणि पॅकिंग फ्रॅक्शन याच्यामध्ये जास्त फरक नाहीये. तर आता ह्याच्यामध्ये थोडासा एक डिफरन्स आहे की ज्याच्यामध्ये बघा मी आधी डेफिनेशन लिहिलेली आहे, अ पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय द स्पियर इन द युनिट सेल. आता हे सगळे जे काही ऍटम्स आहेत की ज्यांनी हे ठराविक स्पेस ऑक्युपाय केलेली आहे किंवा ठराविक त्यांचं व्हॉल्यूम आहे जे की ह्या बॉक्स मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ऑक्युपाय केलेलं आहे, याचं पर्सेंटेज म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, पॅकिंग एफिशियन्सी. तर याचं जर मला इक्वेशन लिहायचं असेल तर तुम्ही इक्वेशन काय लिहिणार, मग हे सेम ऍज इट इज इथं. तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम्स और पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल इनटू तुम्ही त्याला फक्त काय करणार, 100. ते इक्वेशन म्हणजे कुणाचं असणार आहे, पॅकिंग एफिशियन्सीचं. ठीक आहे. तर हे झालं पॅकिंग एफिशियन्सी अँड पॅकिंग फ्रॅक्शन. तर हे तुम्ही काय करायचं, नोटबुक मध्ये लिहायचंय. तर आजचं लेक्चर मी इथंच थांबवते. तर उद्या आपल्याला पॅकिंग एफिशियन्सी ही सिंपल क्युबिक युनिट सेलची, बॉडी सेंटर्ड आणि एफसीसीची कशी कॅल्क्युलेट करायची ते बघायचंय. तर सगळ्यांनी होमवर्क करायचंय, माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचंय. आजचं लेक्चर मी इथे थांबवते. थँक्यू सो मच.